ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबरांना समाजाने किती त्रास दिला. अरे संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानोबरांना बोलत होते. एवढंच नाही बाबा, आता कोणीच बोलू नका बरं का मध्ये. ज्ञानोबरांना संन्यासाची पोरं म्हणून बोलत होते, लाथा बुक्क्यांनी मारत होते. ज्ञानोबरा आळंदीत गेले तर हाकलून देत होते. एवढंच नाही, ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये कोणी शेण टाकत होतं, कोणी माती टाकत होतं. एवढंच नाही बाबा, इंद्रायणीमध्ये माझ्या माऊलीने स्नान करावं तर लोकांनी म्हणावं इंद्रायणी बाटवली. अरे ज्या ज्ञानोबराचं दर्शन घेण्याकरता हा समाज 2-2, 3-3 तास पर्यंत रांगेत उभा राहतो ना, त्याच ज्ञानोबरांना एकेकाळी या समाजाने नुसतं समोर सुद्धा येऊ दिलं नाही, समोर सुद्धा येऊ दिलं नाही. विचार करा किती त्रास या समाजाने ज्ञानोबरांना दिला असेल. लाथाबुक्कांनी मारावं, मधुकरी घेण्याकरता जर आळंदीत गेले, कोणी शेण टाकावं, लहान मुलांना मारायला सांगावं. सावली अंगावरती पडली तर लोक म्हणत होते विटायला लागलं आम्हाला, या कार्ट्यांची सावली पडली. संन्यासाची पोरं म्हणून हिनवत होते. एवढंच नाही, ऐन लहानपणी बालपणी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या आई वडिलांचा हात डोक्यावर न गेला. याचं कारण फक्त हा समाज, एवढा त्रास या समाजाने दिला. ऐका, दिवाळीसारखा प्रसंग होता. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. प्रत्येकाच्या घरी दिवे लावले होते. कोणाच्या घरी गोडधोड अन्न शिजत होतं. आणा तो डोळ्यासमोर, आणा तो प्रसंग. माझ्या ज्ञानाबाईला किती त्रास या समाजाने दिला असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोणाच्या घरी नवे कपडे घातले जात आहेत, कोणाच्या घरी दिवे लावले जात आहेत, कोणाच्या घरी गोडधोड स्वयंपाक होतोय. परंतु बाबा, सिद्ध बेटावरती असणारी जी छोटीशी कुटिया होती ना, त्या कुटियेमध्ये एक थेंबर तेल सुद्धा दिवा लावण्याकरता नव्हतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या निवृत्तीनाथांनी विचार केला, अरे मी उपाशी झोपलो ना चालेल, पण माझे लहान बहीण भाऊ आहेत ना, त्यांना उपाशी झोपू देणार नाही. जोडी घेतली, आळंदीमध्ये आले. आणि आळंदीमध्ये आल्यानंतर काका घरासमोर उभं राहावं आणि माझ्या निवृत्तीनाथांनी सांगावं, ओम भवती भिक्षांदेही. एवढं म्हटल्याबरोबर घराचा उघडलेला दरवाजा बंद व्हावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक घर नाही, 2 घर नाही, जवळजवळ जेवढे घर माझे ज्ञानोबर निवृत्तीनाथ जात होते ना काका, तेवढ्या सर्व घरांचा दरवाजा निवृत्तीनाथांना पाहिल्याबरोबर बंद होत होता. कोणीतरी दयाक्रांत करण्याच्या व्यक्तीने माझ्या निवृत्तीनाथांच्या जोडीमध्ये 3 वस्तू टाकल्या बाबा. माझ्या निवृत्तीनाथांनी जोडीकडे पाहिलं नाही. जशी आई लेकराला उराशी लावते ना, तसं माझ्या निवृत्तीनाथांनी ती जोडी उराशी लावावी. वाऱ्याच्या वेगानं सिद्ध बेटाकडे पडत सुटावं. सिद्ध बेटावरती पोहोचले, कुटेमध्ये गेले, जोडी उघडून पाहिली. 3 वस्तू दिसल्या. हरभऱ्याची डाळ होती, गुळाचा खडा होता आणि गव्हाचं पीठ होतं. हे पाहिल्याबरोबर माझ्या निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये घडाघडा अश्रूंच्या धारा आल्या. मुक्ताबाईनं विचारलं, दादा का रडतात तुम्ही, काय झालं तुम्हाला, सांगा ना दादा. दादा, जेव्हापासून मायबाप गेले ना दादा, तेव्हापासून आमच्या डोळ्यात तुम्ही अश्रू येऊ दिले नाही दादा. आमची आई तुम्हीच होतात दादा, आमचा बापही तुम्ही होतात दादा, परंतु आज तुम्ही का रडतायत दादा. दादा, तुम्हाला आईची आठवण आली का दादा. दादा, तुम्हाला बाबांची आठवण आली का दादा. माझ्या निवृत्तीनाथांनी सांगू, नाही ग मुक्ता, अगं त्यांच्या आठवणीत जर रडलो तर तुम्हाला कोण सांभाळेल. पण ही जोडी बघून मला आठवण आली ग. त्या जोडीमध्ये जे साहित्य ना, त्या साहित्याने आपल्याला मांडे बनवून खाऊ घालायची. माझ्या चिमुकल्या मुक्ताबाईनं सांगावं, दादा अरे जेव्हापासून माय गेली ना, तेव्हापासून शिडी पूर्णाची पुढी तर जाऊ दे, शिडी भाकर सुद्धा समाजाने दिली नाही आपल्याला. माझी चिमुकली मुक्ताबाई निवृत्तीनाथांना सांगते, दादा रडू नका ना, तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा झाली, मी जाते ना कुंभारवाड्यामध्ये, कापर घेऊन येते आणि तुम्हाला मांडे तयार करून दाखवते. दादा रडू नका ना दादा. माझी चिमुकल्या मुक्ताबाईने काका कुंभारवाड्यामध्ये जावं, खापर घेऊन यावं आणि ज्या वेळेला ते खापर त्या ठिकाणी घेऊन येत असताना वाटेमध्ये विसोबा काकाने अडवावं आणि विसोबा काकाने सांगावं, काही ग संन्याशाची कार्टी, सकाळी सकाळी सणासुदीच्या दिवसाला तुझं दर्शन झालं, माझा दिवस खराब झाला, मला विटाळ लागला, 5 वेळा मला इंद्रायणीचं स्नान करावं लागेल. अभद्र शब्दांनी बोलायला लागला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुक्ताबाई सांगते, काका अहो काय पाप केलं आम्ही, काय झालं.
असं का बोलतात तुम्ही, आम्हाला बोलू नका ना. एवढं म्हटल्याबरोबर त्या विसोबा काकाने त्याच्या दगडासारखे कडक झालेले हात माझ्या मुक्ताबाईच्या कानफटीत जोरात मारले. माझ्या मुक्ताबाईच्या चिमुक कोड्या कोड्या गालावरती ते दगडासारखे कडक झालेले हात उमटले. माझ्या मुक्ताबाईच्या हातातलं कापर खाली सुटलं, कापराचे तुकडे झाले. माझ्या मुक्ताबाईनं दोघं हात गालाला लावावे आणि सिद्ध बेटाच्या दिशेनं माझी मुक्ताबाईनं जावं. ज्ञानोबराने विचारावं, काय ग मुक्ते, काय झालं तुला, का रडते तू? त्यावेळेला माझ्या मुक्ताबाईनं सांगावं, दादा विसोबा काकाने मारलं. त्याला विसोबा काकाने मारलं ना याचं मला राग नाही, माझा बाप राहिला असतं मला मारलं असतं. पण दादा मला एकच वाईट वाटतं रे, माझ्या मोठ्या दादाने निवृत्ती दादाने एवढ्या दिवसामध्ये मला माझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त माझ्याकडे मांडे खाण्याची इच्छा प्रकट केली. मांडे तयार करण्याकरता खापर लागत होतं, ते खापर घेण्याकरता गेली. विसोबा काकांचे खापर फोडून टाकलं, याचं मला दुःख वाटलं, मारण्याचं मला दुःख नाही. त्यावेळेला ज्ञानोबरांनी सांगावं, मुक्ता काळजी करू नको, तुला मांडे तयार करायचेत ना, मांडे तयार कर, तुला मांडे भाजून दाखवतो. माझ्या ज्ञानोबरांनी योग आज्ञेने जठर अग्नी प्रज्वलित करावा, पाठ तव्यासारखी लालबुंद करावी आणि माझ्या मुक्ताबाईने ज्ञानोबराच्या पाठीवरती मांडे भाजावेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे साधं मातीचं खापर सुद्धा या समाजाने विश्वमाऊली ज्ञानोबरांना दिलं नाही, एवढा त्रास या समाजाने ज्ञानोबरांना दिला. जर ज्ञानोबरांनी विचार केला असता बाबा, तर त्रास देणाऱ्या मंडळींना क्षणात जाडून भस्म करण्याची ताकद विश्वमाऊली ज्ञानोबरांकडे होती. परंतु बाबा ज्ञानोबरांनी तसं न करता उलट ज्या समाजाने त्रास दिला त्या समाजाचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा करतात. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार करण्यासारखी गोष्ट आहे काका.